तर महत्त्वाच्या बातम्या पाहिल्यानंतर आता पाहूया कृषी क्षेत्रातल्या टॉप घडामोडी। नाशिकच्या लासलगाव बाजार समितीत कांदा निर्यात बंदीनंतर दररोज कांद्याच्या दरात घसरण होते। गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर आले होते, त्यावेळी कांदा निर्यात बंदी संदर्भात काही घोषणा करतील अशी अपेक्षा होती, मात्र काहीच घोषणा न झाल्यानं आज कांद्याला 7 महिन्यानंतर नीचांकी दर मिळाला। वाशिम जिल्ह्यात पपईला दर नसल्यानं शेतकरी चिंताग्रस्त झालेत। अशोक वानखेडेंनी 2 एकरात पपईची लागवड केली, मात्र बाजारात पपईला अत्यल्प दर मिळत असल्यानं तोडणी आणि वाहतूक खर्चही निघत नाहीये। फळही पिकून जागेवर रचळत आहे, त्यामुळे वानखेडेंना मोठा तोटा झालाय। पुण्याच्या मांजरी इथल्या खोतीदारांनी शेतातील भाजीपाला न काढण्याचा निर्णय घेतला। नवीन संचालक मंडळानं खोतीदारांना मांजरी कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यवसाय करण्यास मज्जाव केला। या निर्णयाविरोधात खोतीदारांनी भाजीपाला न काढण्याचा निर्णय घेतला। त्यांच्या या निर्णयामुळे हवेली दौंड पुरंदर इथल्या शेतकऱ्यांपुढे प्रश्न उभा राहिला। राज्यातील ऊस तोडणी मशीन मालकांनी वाढीव दराची मागणी केली। प्रति टन 700 रुपये दर द्यावा अशी महाराष्ट्र ऊस तोडणी मशीन मालक संघटनेची मागणी आहे। या मागणीचं निवेदन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्याच्या साखर आयुक्तांना दिले। मागणी पूर्ण न झाल्यास 20 जानेवारीपासून मशीनद्वारे केली जाणारी ऊस तोडणी बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे।